नमस्कार महिला मंडळ. आम्हा बायकांचा दररोजचा गंभीर प्रश्न म्हणजे रोज रोज भाजीला काय बनवायचं. आता रोज सकाळ संध्याकाळ काय बनवायचं भाजीला. टेन्शन नका घेऊ, चला बनवूया पटकन सुक्का सांडगा. आता इथे साहित्य घेतले, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी सुक्का सांडगा आपलं तिखट सांडगं आणि तुरीची डाळ 2 चमचे, 7 ते 8 लसणीच्या पाकळ्या आणि काय कोथिंबीर. तर मंडळी आता कढईमध्ये 1-2 चमचे तेल टाकून सांडगा आपला तिखट सांडगा असा तांबूस रंग येईपर्यंत मंद आचेवर भाजून घ्यायचं. गावाकडे तर भाजीला घरात काय नसलं की मग काय आपला आहे सांडगा, सुक्का सांडगा करायचा, मस्तपैकी गरमागरमी भाकरीसोबत खाऊन घ्यायचा. आता इथं तांबूस रंग आला आहे बघा सांडग्याला. तर आता हे काढून घेऊयात आपण सांडगा. आता कढईमध्ये तेल टाकून सगळ्यात आधी जाणार आहेत मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मग जाणार आपली जिरे लागले उड्या मारायला की मग जाणार आपला बारीक चिरलेला कांदा भाजून झाला. मग आता त्याच्यात जाणार आपल्या लसणीच्या पाकळ्या ज्या मी ठेचून घेतल्या आहेत त्या लसणीच्या पाकळ्या टाकल्या, त्यात परतून घेतलं. त्यानंतर जाणार टोमॅटो पण चांगला मऊसूत फोडणीवर शिजवून घ्यायचा. झाकण ठेवूयात वरती म्हणजे जरा मऊसूत टोमॅटो शिजेल. झाकण काढल्यावर मग त्याच्यात काय आपला हळद आणि लाल तिखट एवढंच टाकून घ्यायचं. बाकी गरम मसाला वगैरे ते मी काय त्याच्यात आता टाकणार नाही. तर फोडणी परतल्यावर त्याच्यात काय चवीपुरतं मीठ टाकलं. बघा किती मस्त तेल सुटले फोडणीला. आता त्याच्यात जाणार आहे आपला मेन सांडगा आणि त्याच्यात टाकायची तुरीची डाळ आणि ते परतून घ्यायचं. आता त्याच्यात आधी गरम पाणी टाकायचं नाहीतर थंड पाणी टाकाल तर सांडगा लवकर शिजणार नाही. त्याच्यामुळे गरम पाणीच टाकायचं. 1-2 वाटी गरम पाणी ओतलंय मी. आता मंद आचेवरती सांडगा शिजू द्यायचा व्यवस्थित. थोडा वेळ लागतो, 15 मिनटं तरी लागतील बारीक गॅसवरती सांडगा शिजायला. 5 मिनटात परत एकदा उघडून बघायचं, व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि परत झाकण ठेवून मग त्याला अजून 10 मिनटे शिजवून घ्यायचं. आता चला बघूयात 10 मिनटानंतर शिजलाय का सांडगा. तर बघते मी तरी दिसतोय शिजल्यासारखा. तर मी तुम्हाला दाखवते पण शिजलाय काय नाही ते. बघा इथं आता व्यवस्थित सांडगा शिजलाय. तर आपला हे सांडग्याची भाजी तयार झाली आहे. आता टाकूयात वरून थोडी कोथिंबीर. चला झाला आपला रुचकर असा सांडगा तयार. बघा दिसते वेळेस किती भारी दिसते, मग खाते वेळी किती भारी लागत असेल. तर अशाच नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बरं का. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.